नमस्कार मित्रांनो, आता हे आपल्याकडे दुसरे शेतकरी आहे, त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊ. आपलं नाव सांगा भाऊ पहिले. नमस्कार सर्वांना नमस्कार. माझं नाव विजय साहेबराव भुमे, आडगाव बुद्रुक, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. सुरुवातीला SRT फक्त हे तंत्रज्ञान ऐकून होतो, प्रत्यक्ष कधी पाहिलं नव्हतं. पण ज्यावेळेस पाऊस सुरू झाला त्यावेळेस आमचे भागीनाथ शेट आहेत की त्यांनी ही कल्पना मला सुचवली की आपण SRT पद्धतीने जर शेती केली तर बरीचशी फायद्याची. मग मी त्यांना सर्वात पहिले प्रश्न विचारला की बा याच्यापासून फायदा काय होतो. त्यांनी सांगितलं उत्पन्नही वाढतं, मशागत शून्य प्रकारची आहे, शून्य मशागत, की तुम्हाला जमीन नांगरायचं काम पडायचं नाही. आणि विषय असा आहे की तुम्हाला जे मजूर लागतं, आज रोजी सर्वात मोठी जी समस्या आहे ती मजुराची, की मजूर भेटत नाही. आणि ज्याला चांगल्या पद्धतीनं शेती करायची, नुसती मजुराची टंचाई म्हणून SRT करायची नाही, हे माझ्या डोक्यातून त्यांनी काढून टाकलं. की तुम्हाला जर SRTची शेती करायची तर फक्त केवळ तुम्हाला मजुराची समस्या आहे म्हणून तुम्ही SRT करू नका. म्हटलं ठीक आहे, काही अडचण नाही. मग मी सर्वात पहिले माझ्या अद्रकीची शेती होती, त्या अद्रकीच्या शेतीवरती मक्का लागवड केली. तिला नांगरलं नाही, काहीच नाही. मक्का मधुमक्का लावली, मिठास म्हणून मक्का होती. ती मक्का लागवड केल्याच्यानंतर तिचं ॲव्हरेज मला 65 क्विंटल निघालं एकरी. ती म्हणजे वल्लीच विकल्या जाते. हां, त्याच्यानंतर 65 क्विंटल मक्का मी काढली आणि त्याच्यामध्ये आता बटाटा लागवड केली सध्याच्या स्थितीला. आणि 2 एकर तूर लागवड केली. तूर ज्यावेळेस मी लागवड केली, मक्काचं रान होतं, पाऊस पडल्यामुळे बेड पाडल्या गेले नाही त्याच्यात एक साध्या पद्धतीनं. पण हे जे धसा आहे मक्काची खाली, याच्यामध्ये मी तूर 5x2 वर लागवड केलेली. 2 एकर तूर हे पंचगंगाचं सीड लावलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गवत झालं. सुरुवातीला पाऊस होता, थोडं गवत झालं, तणनाशक माझ्याकडून मारलं गेलं नाही लवकर. नंतर पाऊस उघडला, तणनाशक मारायचं बा आता याला कसं करावं, काय करावं, या अनुषंगात मी होतो. तूर आणि गवताची हाईट सेम झाली, आता याला करावं काय. मग ते गवत थोडं तूर मोठली झाली, या स्टेपला आली समजा 1-2-2.5 फुटावर. मी त्याच्यामध्ये राऊंडअप मारलं. राऊंडअप मारल्याच्या नंतर गवत पूर्णपणे कमी झालं, कुजलं समजा. आणि त्याचा फायदा तुरीलाही झाला समजा जेमतेम. काहीच नाही झालं, तूर एकदम ओके. तुरीवरती मारलं नाही. हां हां झालं होतं ना. सगळे मनाची शेती पडीत ठेवलेली चांगली असते बा, रिकामा तुम्ही खर्च केला याच्यामध्ये हे लावलं. पण आज रोजी तेच शेतकरी शेती पाहायला येतात, ते म्हणते नंबर 1 शेती, म्हणजे शून्य मशागतीमध्ये एकदम भारी शेती आलेली. आणि सर्व शेतकऱ्यांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही SRT पद्धतीचं अवलंबन करा. आज आपण या ठिकाणी मक्काची शेती बघायला आलो, त्यांची कपाशी बघितली दादाची, एकदम सुंदर नियोजन आहे. आणि जमिनीचा जो कर्ब आहे हा पण एकदम भारी आहे. आता जमीन उकरल्याच्या नंतर एकदम मऊ आहे, सुपीक आहे. आपली जर जमीन आपण उकरली तर ती एकदम अशी कडक आहे. हां, त्याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये कर्ब नाही आहे. यांनी सांगितलं की 1.08 एवढा या जमिनीचा कर्ब आहे आणि उत्पन्नसुद्धा चांगलं आहे. एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.